नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळती रिकामी करत असते. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपले स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्या. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो ज्याच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता असते. जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण निसर्गाचा नियमच आहे, ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर जास्त दगडं मारली जातात. इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येत असते. जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष निश्चित करा. डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतीही महान कार्य करणं हे शक्य नाही. कोणतंही काम महान बनण्याचा एकच मार्ग आहे, ते काम आवडीने करा. जिंकणारे लोक काहीही वेगळं करत नाही, ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. स्वामी म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही केलेला संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्त्वपूर्ण असतो. कार्य हाच यशाचा पाया आहे. वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं हेच तर यशाची पायरी आहे. यश तुमच्याकडून काहीही चूक झाली नाही यामध्ये नसून एक चूक दुसऱ्यांदा करत नाही यात आहे. जे तुम्ही करू शकत नाही त्याला जे तुम्ही करू शकता याच्यामध्ये येऊ देऊ नका. या क्षणी केलेली चांगली गोष्ट तुम्हाला पुढच्या चांगल्या क्षणाला घेऊन जात असते. तुमचं यश यावरून ठरवा की तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमावलं आहे. जेवढी जास्त मेहनत करतो आपण, आपलं भाग्य आपल्याला साथ देत नाही, पण प्रयत्न करणे सोडायचे नाहीत. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करणं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करा. जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं. अशक्य असं काहीही नाही. गर्वाची गोष्ट कधीही न पडण्याचं नसून प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्यात असते. एक उंच शिखर सर केल्यावर तुम्हाला नेहमी दुसरी शिखरांची सर करण्यासाठी खुणवलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीची भीती न वाटतं यात साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणं हे साहसी आहे. यश मिळवणं सोपं नाही. मेहनतीसोबत यश मिळवण्यासाठी तशा विचारांची गरज असते. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवी संधी असते. प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतो आणि प्रत्येक धडा माणसाला बदलत असतो. स्वतःवर विश्वास ठेवणं हे यशाचं मुख्य गुपित आहे. सगळं नीट होईल, कदाचित आज नाही पण येत्या काळात. जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका. दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही हाताळता येणार नाही. यश तुमची सावली आहे, तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत असता. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो
तोच खरा विजयी असतो. संकटावर मात करा. जेवढा मोठा संघर्ष तेवढंच तुमचं यश शानदार असणार आहे. शिकण्यासाठी आवश्यक आहे ती एकाग्रता आणि एकाग्रतेसाठी आवश्यक आहे ते लक्ष केंद्रित करून आपण इंद्रियावर संयम ठेवून आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो. पवित्रता, धैर्य आणि उद्योग हे तिन्ही गुण एकत्र असले पाहिजेत. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करत नाही. ज्ञान हे स्वतःमध्ये वर्तमान आहे. मनुष्य केवळ त्याचा आविष्कार करतो. एक वेळी एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळं विसरून जा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हारण्याची भीती वाटते. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर एकट्यानेच लढायला शिका. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे. चांगली माणसे आणि चांगली पुस्तके लगेच लक्षात येत नाही, त्यांना वाचावं लागतं. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं. महत्त्व त्याला नाही की कोण आपल्यासोबत आहे, महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्यासोबत आहे. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा. मन प्रसन्न करण्यासाठी सगळी दुःख आपोआप दूर होतील. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. नजरेत भरणारी सर्वच असतात, पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी ही फारच कमी असतात. गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसताना पण आपली आठवण काढणारे हे फारच कमी असतात. इतक्या शांततेने करा की तुमचं यशच आवाज करेल. हार जीत तुमच्या म्हणण्यावर असतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही हारण्याची वाट बघता. गेलेला काळ कधी बदलता येत नाही, पण येणारा काळ आपल्याच हातात आहे. जास्त नाही, पण एवढे यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची आपण इच्छा पूर्ण आपल्याला करता येईल. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही. यशाचा परिणाम तुमच्या विचारांची उंची ठरवते. यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात. भाग्यसुद्धा साहसी लोकांची साथ देतं. यशामध्ये सर्वात जास्त वाटा असतो तो फक्त अपयशाचा. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबायचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं. यशाकडे आणि अपयशाकडे जाणारा मार्ग हा अगदी एकसारखाच आहे. संधी मिळत नाही, ती आपल्याला मिळवावी लागते. यश म्हणजे अपयशापासून अपयशापर्यंतचा प्रवास. उत्साह कमी न करता रोज अशी एक गोष्ट करा जी करायला तुम्ही घाबरता. काही लोक यश मिळवण्यासाठी स्वप्न बघतात तर काही जण उठून कामाला सुरुवात करतात. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे जी इतरांना माहीत नाही. मी कधी यश मिळवण्याचं स्वप्न पाहिलं नाही, मी त्यासाठी काम केलं नाही. कामाआधी यश हे फक्त डिक्शनरीतच येतं, सत्यात नाही. आयुष्य म्हणजे पत्त्याचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अधिक प्रबळ असायला हवी. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात घ्या.